सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठी. सुपारी फुटली आहे. तयार आहे ना तुम्ही सगळे? आम्ही अदलाबदल करत असतो. कधी मी मुख्यमंत्री असतो, कधी मग शिंदेने त्याला काहीतरी डोळा मारला की दाढीवर हात फिरवला. आगे झाला जागे राहा, नाहीतर अनाकोंडा आ जाएगा. एकीकडे लावणी, दुसरीकडे अजून कुठलं आंदोलन. मी सडाफटिंग माणूस आहे. तुमच्याकडूनच व्याजाने आणि उसने सगळ्यात महत्वाचं आज शिवसेनेतून लढत आहोत त्याप्रमाणे काही प्रकारे उमेदवारी निवडून येतील. नक्कीच शिवसेनेचं वातावरण अमरावती महानगरपालिकेमध्ये अतिशय चांगला आहे. जनतेचा भरभरून सपोर्ट आमच्या शिवसेनेच्या उमेदवाराला आहे आणि या प्रभागात आमच्या सर्व पियुष असेल, भारत भाऊ असेल, हिसाळताई असेल, कडूताई असेल, या चारही सीटला जनतेने उचलून धरलेला आहे आणि प्रत्येक घराघरामध्ये यांचं काम आहे. आणि म्हणून मला खात्री आहे, विश्वास आहे की येणाऱ्या 15 तारखेला धनुष्यबाणावर भरभरून लोक मतदान करतील आणि या चारही उमेदवारांना सेवा करण्याची संधी देतील. अमरावती जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा हा बालेकिल्ला मानला जाणारा एक बालेकिल्ला आहे. त्या प्रमाणात शिवसेना सगळ्यात प्रमाणात मतदार हा जुळलेलं एक नातं होतं जे आज पहिल्यांदा घडवत आहे. शिवसेनेची नातं जनतेचं आहे. हा भाग जो आहे या भागातून भरपूर लोकांनी शिवसेनेवर प्रेम केलेलं आहे आणि यावेळेस सुद्धा अजून खूप प्रेम राहणार आहे. नगरसेवक कोणाला म्हटलं जाते हे माहिती आहे ना तुम्हाला. नगराची सेवा करणारा नगरसेवक म्हणजे ते आमचं सेवा करणं धर्म आहे. आम्हाला निवडून देऊन ते आमच्यावर ऐसांनी करू राहील म्हणजे आपण त्याच्यावर ऐसांनी करू राहिलो. आम्ही ऐसांनी करू राहिलो त्याच्यावर. ते निवडून आपल्याला याच्यासाठी देते की नगरसेवकांना नगरसेवकाचं पालन केलं पाहिजे, बापासारखं राहिलं पाहिजे, असं त्याच्यासाठी आम्हाला लोक निवडून देतात. संपूर्ण प्रभागामध्ये मी कॅम्पेनिंग करण्याचा प्रयत्न केला दादा, परंतु भारत भाऊ चौधरी यांचंच नाव काय येतं हे सगळ्यात मला मानावं लागेल. सर मी माझ्या तोंडाने म्हणणार आहे, तुम्ही पाहिलेला ते पब्लिकला विचारा काय येतो. कारण की आता समोर तुम्हाला म्हटलेलं आहे, मी कोरोना काळात 20 लाखाचा किराणा वाटला. कोणत्या आमदार खासदारांना वाटला नसा, मी वाटला. इथंच नाही तर मी सबूत देतो तुम्हाला. माझ्या सबूत आहे. जयनगर, जवळनगर, माधवखोरी आणि माझ्या घरापासून सकाळी लाईन लागेल लेडीजची 5 वाजतापासून. तर मी वाटलेला आहे, किराणा वाटला लोकांना. अशा वेळेस साथ दिलेली आहे ज्या वेळेस चांगल्या चांगल्या लोकांच्या घरी खाल सोय नव्हती त्यावेळेस आपण दिलेलं आहे. तर मग लोक ते पावती देणार आहे. विजय निश्चित म्हणावा. निश्चित आहे. येणारा काळ बघण्यासारखा राहील, परंतु 15 तारखेला मतदान होणार एवढं निश्चित मानावं लागेल. पण भारत चौधरी यांचं नाव आजच अशी लहर पाहायला इथं भेटत आहे का विजय आजच निश्चित. मैं कॅमेरामन के साथ महाराष्ट्र नाद मराठी, अमरावती. सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट.